आपण आता उपवासाची बोरवणी करणार आहोत. बोरवणी? बोराची भाजी. बोरं? बोरं. आपण शाळेत खातो ते बोरं? शाळेत खातो ती बोरं. उपवासाची बोरवणीसाठी लागणारं साहित्य आपल्या समोर आहे. बोरवणी 4 अक्षरांचा शब्द आहे आणि साहित्यातही 4च पदार्थ आहेत. हो. काय काय आहेत ते? आपण हे रात्रभर भिजवून घेतलेली बोरं आहेत, वाढलेली बोरं, रताळ्याचे काप सुकवलेले जे वर्षभर राहतात, गुळ आणि मीठ. वा, फारच छान. आता बघा, हे मगाशी जसं आपण केळीचे काप वाळवले होते हे तसंच आहे का? तसंच. रताळे कापले ते वाळवले, बॉईल करून वाळवले. बरं, आता हे खानदेशी असल्यामुळे ते वाढवले म्हणतात, ते वाढवले नाही, ते वाळवलेले आहेत. आणि हे बोरं तुम्हाला या सीझनला कुठून मिळाले? आम्ही हे वर्षभर आमच्या घरच्या बोरांचे सुकवून ठेवतो. अच्छा. हा, चला काय करूया पहिल्यांदा? हे रात्रभर भिजवलेली बोरं आणि रताळ्याचे काप हे आपण थोडंसं पाणी टाकून कुकरमध्ये 7-8 शिट्ट्या घालून घेऊया. त्याला शिजवून घेऊया थोडक्यात. ठीक आहे, चला. आमच्याकडे कुकर तयार आहे. गॅस लावतो आधी. पाणी घालू का? हा, थोडं पाणी घाला. तुम्हाला स्वयंपाक आधीपासून येत होता म्हणजे लग्नाच्या? लहानपणापासून. मी म्हणजे 17-18 वर्ष माझं हॉस्टेल, बस दादा, 17-18 वर्ष माझी हॉस्टेल लाईफ आहे. पण हे आपण बोरं घालून घेऊया त्यात. आणि 17-18 वर्ष हॉस्टेलला राहिल्यात? हो, मी 5th स्टँडर्ड पासून हॉस्टेलला होते. आणि थोडेसे काप टाकून घेऊया यात. आमचं जे गाव होतं तिथे स्कूल नव्हते. माझे पप्पा एकदम व्हिलेज एरियामध्ये होते, जामनेर तालुक्यामध्ये. तर म्हणून मग आम्ही जळगावला हॉस्टेलला होतो. नेहमी घरी यायची तर माझी मम्मी खूप माझ्या मागे लागायची. असं समजायला नको पुढे की पोरगी हॉस्टेलला होती मग काही करता येत नाही. तर मला लहानपणापासून तिने असं शिकवलंय. तुम्ही 5वी पासून हॉस्टेलला का होतात? शिकण्यासाठी. अच्छा, मग तुम्हाला घरची आठवण वगैरे यायची नाही? यायची. 1-2 वेळा रडले पण. कारण म्हणजे माझे पप्पाही हॉस्टेलला राहिलेले, माझा दादा, आम्ही सगळेच हॉस्टेलला होतो. परंपरा बेटी, परंपरा. याच्या किती शिट्ट्या होऊ द्यायला पाहिजेत? आपण ह्या 5 ते 6 शिट्ट्या होऊ देऊया. रात्रभर भिजवलेत. ठीक आहे. 5 ते 6 शिट्ट्या झाल्या की मग आपण बोरवणीच्या पुढच्या कृतीकडे वळूया. वा वा वा, रताळ्याचे काप आणि बोरं दोन्ही छान व्यवस्थित उकडलेले आहेत. आता काय करायचं पुढे? आता आपण हे थोडंसं रवीने मॅश करून घेऊया. बर, बोराच्या बियांसह करायचं हे? हो, बोरांच्या बिया, तेच तर मजा असते. पण दात पडले तर? नाही पडत. आणि पडले तर आमच्याकडे या ना, माझे मिस्टर डेंटिस्ट आहे. म्हणजे आधी दात घशात घालायचे आणि मग परत दात लावायचे. खूपच छान. पुढे काय करायची, याची कृती काय? आता कृती पुढे आपण हे चांगलं स्मॅश करून घेतलं ना की याच्यामध्ये आपण गुळ टाकणार आणि थोडंसं अजून शिजवून घेऊया. अच्छा, घालायचं का गुळ? मग हो, गुळ घालूया. द्या इकडे. हे थोडं अजून स्मॅश करून घेऊया. म्हणजे त्याची जी ग्रेव्ही आहे ह्याने करून घ्या. यस, चालेल. पावभाजीची भाजी आपण करतो ना. हा, बिया साधारण त्याच्या सालाच्या वेगळ्या झाल्या की छान समजायचं की आपली बोरवणी छान शिजली. हो, आणि छान होणार. काय सुगंध येतोय हो बोरांचा, तोंडाला पाणी सुटलंय. आपण आवडीप्रमाणे गुड घालायचा. गुड घालूया. व्हेरी गुड. हो, आणि हे कॉम्बिनेशन असतंय ना की याच्यामुळे ऍसिडिटी होत नाही. अच्छा. गुड आणि हे, आणि गुळ आपले बोरं जे आहेत ते स्किनसाठी, केसांसाठी खूप छान असतं. आणि थोडंसं आपण मीठ घालूयात गुळाचं कॉम्बिनेशन करण्यासाठी, आंबटपणाचं. थोडंसं शिजवून घेऊया अजून. पुन्हा गॅस लावायचा. थोडा गॅस लावायचा. आणि शिजलं की तयार. आणि ही बोरवणी 1 महिना फ्रीज मध्ये राहते आपली छान. अरे वा. पण खायला काय छान आंबट गोड लागत असेल ना. हो. आणि ही कशाबरोबर खायची? साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा त्याच्याबरोबर खाऊ शकता तुम्ही. आणि बरेच लोक जेवणामध्ये याचं लोणचं म्हणून पण उपयोग करतात, लोणच्या सारखा वापर करतात. वा. आणि खास करून कसं एकादशीला आणि महाशिवरात्री त्याला अलगद करून ही रेसिपी आमच्याकडे असते. फारच छान. बोरवणी आपण एक काम करूया, ह्याच्यात छान काढून घेऊया. हो, द्या. थोडी एक उकड येऊ द्या त्याला, आपण मग काढून घेऊया. हा पदार्थ कुठला आहे हो नेमका, म्हणजे कुठल्या खानदेशातला आहे का? कारण मी आमच्याकडे कधी हा बोरवणी पदार्थ झालेला पाहिला नाही.
आमच्या जळगावला प्रत्येक घरामध्ये उपवासाला बोरवणी असते. हो का? हो. वा. गॅस बंद वा. करून घेऊया हो. आणि ती ग्रेव्ही यात टाका, मग तुझं छान लुक येईल असा. माझ्याकडे मी ही बोरवणी, गणपती बसतात माझ्याकडे, तर त्या गणपतीला पण काय द्यावं, तर चिवडा लाडू प्रत्येकाच्याच घरी असतो, म्हणून वेगळं काहीतरी मी बोरवणी पण करते माझ्याकडे फारच गणपतीमध्ये. सुरेख, आंबट गोड अप्रतिम पदार्थ आहे. हो. डाव्या हाताचा पदार्थ आहे, डाव्या हाताचा पदार्थ आहे. म्हणजे काय, ताटामध्ये डाव्या हाताला आपल्याला तोंडी लावायला जे काही हवं असतं की नाही, तसा हा पदार्थ आहे. कमाल पदार्थ आहे. बोरवणी साहित्य आणि कृती ताबडतोब लिहून घ्या. उपवासाची बोरवणी. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेली सुकी बोरं 1 वाटी, सुकवलेले रताळ्याचे काप अर्धी वाटी, गूळ 3 ते 4 चमचे, मीठ चवीनुसार. कृती: प्रथम कुकरमध्ये पाणी घाला, त्यात भिजवलेली सुकी बोरं आणि सुकवलेले रताळ्याचे काप घालून 7 ते 8 शिट्ट्या काढून शिजवून घ्या. आता शिजलेली सुकी बोरं आणि रताळ्याचे काप कुस्करून घ्या, त्यात गूळ आणि मीठ घालून एकजीव करून घ्या. उपवासाची बोरवणी तयार. चला स्मिताजी, बोरवणी खाऊन बघूया. असा बोराचा पदार्थ समोर ठेवल्यावर आधीच तोंडाला पाणी सुटलंय. म्हणजे काय बाबा, मजा आहे आमची आज. फक्त बी दातात आली तर तुमच्या मिस्टरांना रेडी राहायला सांगा. हो, नक्की. वा, कमाल झालाय हो पदार्थ. मी पहिल्यांदा खाल्ली बोरवणी. छान हो हो ना? हो हो, फारच सुरेख. पण एक गंमत काय माहिती का, एरवी खाल्ल्यावर पाणी प्यावं लागतं, हे खातानाच तोंडात एवढं पाणी की पाणी प्यायची गरजच नाही. नाही. फारच छान. मी तुमचा फार मनापासून आभारी आहे. एकतर तुम्ही इथे आलात, वारी तुमच्या नजरेतली वारी ही फार वेगळी आहे. हो. म्हणजे त्याच्यामध्ये भक्ती तर आहेच, पण सेवा आहे, आणि श्रद्धा तर आहेच, पण अनुभवही आहेत, आणि बालपणाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तर आम्हाला फार छान वाटलं. माझी खात्री तुम्हालाही बरं वाटलं असेल. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा करताना. फारच छान. तुमच्या जळगावच्या आठवणी अशाच कायम तुमच्या मनामध्ये राहतील. तुमच्या सगळ्या अनुभवांसाठी आम्ही तुमचे मनापासून आभारी आहोत. रामकृष्ण हरी. पुन्हा रामकृष्ण भेटूया. हरी. पण निघण्यापूर्वी तुम्हाला एक छानशी भेट झी मराठीकडून. धन्यवाद. तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा, आणि छान छान राहा, वारी करत राहा. पांडुरंगाची कृपा तुमच्यावरती अविरत राहो अशी देवाला प्रार्थना. थँक्यू. चला खवय्यांनो, वारी करावी स्मरणाची, वारी करावी नामस्मरणाची, वारी करावी आनंदाची, वारी होते विठ्ठलाची. मनामध्ये विठ्ठलाचं नाव घेतलं की वारी होते. या वारीला आजपासून सुरुवात करा आणि आनंदाने विठ्ठलाचं नाव घेत राहा. पण लक्षात ठेवा, एक एक पाऊल चालायला सुद्धा खवईगिरीची वारी करायला लागते. त्यामुळे पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवई, आपल्या घरची चव.